ज्ञानदादा मला खूप भूक लागले रे, मला जेवायला दे ना. ज्ञानोबाराय लगेच निघतात झोळी घेऊन. निवृत्तीनाथांना सोबत नेतात. 4-5 घरं मधुकरी मागून येतात आणि 6वं घर मागून जायचं म्हणल्यावर 6व्या घरी गेले मधुकरी मागायला. मधुकरी म्हणल्यावर आतून आवाज आला, आणि आली संन्यासांची काठी सकाळी सकाळी घर बाटवायला. ते विसोबा खिचर काका होते. विसोबा खिचर काका बाहेर आले म्हणे, काय रे संन्यासांची काठी हो, तुम्हाला काही सकाळी सकाळी काम नाही का? सकाळी सकाळी घर बाटवण्याचं ठरवलंय काय? ज्ञानोबाराय म्हणतात, काका मधुकरी द्या ना. विसोबा खिचर काका म्हणतात, चालते व्हा इथून. ज्ञानोबाराय म्हणतात, काका एक वेळ आम्ही इंद्रायणीतलं पाणी पिऊन राहू, सिद्धबेटाच्या झाडाचे पाणी खाऊन राहू, पण आमच्या मुक्ताबाईला उपवास ठेवायचं नाही हो, तिच्यासाठी तरी द्या ना हो मधुकरी. ते विसोबा खिचर काका मधुकरी तर देतच नाहीत, पण त्या ज्ञानोबारायांनी जेवढी मधुकरी आणली होती ना ती झोळी घेतात आणि टरकन फाडतात. महाराज ते होतं नव्हतं ते सगळं पीठ खाली सांडतं आणि खाली सांडल्यावर ज्ञानोबाराय टोंगळ्यावर बसतात. ते वरचं पीठ भरावं या उद्देशानं ज्ञानोबाराय खाली बसतात. पण लगेच विसोबा खिचर काकांनी ज्ञानोबारायांच्या छातीवर लात मारली. ज्ञानोबाराय रडतात, म्हणतात, काका एक वेळ आम्ही इंद्रायणीतलं पाणी पिऊन राहू, सिद्धबेटाच्या झाडाचे पाणी खाऊन राहू, पण आमच्या मुक्ताबाईला उपवास ठेवायचं नाही हो, काका मला द्या ना मधुकरी. ते काका खूप दृष्ट होते महाराज. ते काका म्हणतात, चालते व्हायतून निघा संन्यासांची काटे हो. ज्ञानोबाराय रागावतात आणि ज्ञानोबाराय म्हणतात, एक वेळ आम्ही इंद्रायणीतलं पाणी पिऊन राहू, सिद्धबेटाच्या झाडाचे पाणी खाऊन राहू, पण पुन्हा कधीच मधुकरी मागायला येणार नाही. तसेच घरी जातात आणि पर्णकुटीत जाऊन बसतात. ताटी लावून बसतात महाराज. आणि मुक्ताबाई येतात आणि मुक्ताबाई म्हणतात, दादा दार उघडणार आहे. दादा आपण पावन मनाचे, तुम्ही योगी या, आपण कसं वागलं पाहिजे? योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा. मुक्ताबाई खूप आग्रह करतात, दादा ताटी उघडा, दादा ताटी उघडा, ज्ञानदादा ताटी उघडा, ज्ञानदादा. ज्ञानोबाराय आतच बसलेलं असतं. मुक्ताबाई खूप आग्रह करतात, दादा आपण संत हो, दादा ताटी उघडा, आपण कसं वागलं पाहिजे? ज्ञानोबाराय ताटी उघडतात, आनंदी होतात आणि लगेच मुक्ताबाईला मिठी मारतात. म्हणतात, मुक्ते अगं इतके लहान असताना तुम्हाला उपदेश केला. मुक्ताबाई सुद्धा रडायला लागतात, ज्ञानोबाराय सुद्धा रडायला लागतात. दोघं गळत टाकून रडायला लागतात. खूप रडतात महाराज. मग काही वर्षांनी निवृत्तीनाथ सद्गुरू बनतात. सद्गुरू बनल्यावर ज्ञानोबाराय म्हणतात, चला सद्गुरूंचं दर्शन खूप दिवसांनी झालं, दर्शन घेतो. ज्ञानोबाराय म्हणतात, दादा दर्शन घेऊ दे. निवृत्तीनाथ म्हणतात, बोल ज्ञाना आता तुला काय पाहिजे? ज्ञानोबाराय म्हणतात, दादा तुला आठवत आहे का, आपण एकदा मधुकरी मागायला गेलतो तेव्हा त्या विसोबा खिचर काकांनी माझ्या छातीवर लात मारली होती. निवृत्तीनाथ म्हणतात, हो आठवते ना, सांग त्यांना श्राप देऊ का? ज्ञानोबाराय म्हणतात, दादा त्यांना काही श्राप वगैरे देऊ नकोस. ते जे वाईट लोक आहेत ना त्यांचा वाईटपणा जाऊ एवढीच माझी इच्छा. बघा महाराज किती अपकार केले ते समाजाने ज्ञानोबारायांवर, तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी त्यांच्यावर उपकारच केलेत. एवढा केला उपकार काय वर्णुनी पामर. विठ्ठल तुम्ही देवाची भक्ती करता की नाही? देव तुमच्याकडून काहीतरी घेतो नंतरच देतो. संतांचं मात्र तसं नाही बरं का. एक दृष्टांत सांगते, भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. 3 मुलं आली. पहिलं गाडी चालवत होतं, मनातलं रडत होतं आणि तिसरं त्याला सावरत होतं. तर मग तिसरं सावरत होतं. ते तिघं आले रूमच्यात. काकी ते बाबा कुठे? ते गेले रूममध्ये.
आणि मग मी सहज वाकून पाहिलं, मी लय खोडकरी बरं का, सहज वाकून पाहिलं असं तर कमीत कमी बरं का, कमीत कमी 90 वर्षाचं बाबा तिथं बसलेले होते. जाड कचाचा चष्मा होता, अशी मान लटलट हालत होती. तसं नाही, ते नैसर्गिक आहे बरं का. माझे आजोबा म्हणतात अशी आडवी हालत होती, ते नैसर्गिक आहे. महिला मंडळांची मान अशी उभी हलते आणि पुरुष मंडळाची मान अशी आडवी हलते. का सांगू का? महिला मंडळाची मान अशी उभी हलते. तेल संपलं आणा, शेंगदाणे संपले आणा, गॅस संपला आणा. आणि पुरुष मंडळाची अशी आडवी का हलते? नाही आता पैसे नाहीत, आता जमणार नाही. ते नैसर्गिक आहे, त्याचा काही एवढा विचार करत बसू नका बरं, नैसर्गिक आहे. मग ते आजोबा त्या पोराला तिथं झोपवतात आणि 2 मिनिटातच ते पोरग रडायचं शांत होतं. काहीतरी फुसफुस फुसफुस मंत्र वगैरे म्हणतात आणि मग ते 2 मिनिटातच पोरग शांत होतं. ते तिघं पोरं निघून जातात आणि मग मी त्यांच्याजवळ जाऊन बसते. आजोबाजवळ म्हणते, आजोबा तुमचं आता वय होत आलंय, तुम्ही हा मंत्र तुमच्या मुलाला द्या की. ते आजोबा म्हणतात, मुलाचं माझं काही पटत नाही, मी मला नातवाला द्या. ते म्हणले, मी हा मंत्र जर मी माझ्या नातवाला दिला तर ज्याला विंचू चावला ते माझ्या नातवाला फोन करल, माझा नातू लगेच जाईल आणि कसे 400-500 रुपये कमावून येईल. आता मला काय बायको नाही का, मला मग संसार आहे, मला काही 400-500 रुपये येणारे घालू वाटतात का? बघा साधा विंचू उतरवण्याचा मंत्र आजोबा नातवाला शिकवत नाही, या संतांनी तर सगळा भवसागर तरण्याचा मंत्र तुम्हाला शिकवला. ते संत किती उदार असेल बघायचे पहिले चल. उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत, उदार तुम्ही संत. माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत. एवढा केला उपकार, एवढा केला उपकार. माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत. एवढा केला उपकार, एवढा केला उपकार. उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत. उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, कृपावंत. उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत, एवढा केला उपकार, काय वर्णू पामर. आजची दुसऱ्या दिवसाची चिंतन रूपी सेवा माझ्याकडे आली, हे माझे मी परमभाग्य समजते. व सर्वांच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी, माझ्या गुरुवर्याच्या चरणी, त्र्यंबकेश्वर कोरडे गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होते. तुम्हा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. गायनाचार्य सुंदर अशी साथ दिली, सगळ्यांनी सुंदर साथ दिली बरं का मला.